श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसन्नितः आदिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतांवर। आपण जर का विचार केला किंवा एखाद्याला सहज म्हणून विचारलं की अरे तू कधी कोणाला देवाबद्दल बोलताना ऐकला असशील, परंतु प्रत्यक्ष देवाला कधी पाहिलंयस का? तर तो सहजपणाने सांगतो, मी कुठल्या तरी मंदिरात गेलो होतो आणि त्यामध्ये मूर्ती होती, ती मूर्ती म्हणजेच देव होता. किंवा एखाद्याचा अनुभव असतो, तो सांगतो की मी एखाद्या तीर्थयात्रेला गेलतो, तीर्थयात्रेमध्ये मला त्या ठिकाणी काही देवतांना दान धर्म करण्यासाठी म्हणून यज्ञयाग केला. त्या यज्ञयागामध्ये जी देवतांची स्थापना झाली होती त्या देवतांनाच मी पाहिलं. अनेक वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे अनुभव असतील, परंतु प्रत्यक्ष देव कसा आहे हे आजपर्यंत कुणीही निश्चितपणाने सांगू शकत नाही. कारण हा आपला भाव आहे. गणरायाला सोंड आहे, त्याचे चतुर्भुज आहे, 4 हात आहेत. महाविष्णूंच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेला आहे. महादेवांचे 3 नेत्र आहेत, पंचवक्त्र आहेत. हे सर्व त्यांचं स्वरूप वेदांमध्ये जे वर्णन केलेलं आहे, पुराणांमध्ये त्याच्याबद्दल जी माहिती आपल्याला आहे, त्याप्रमाणे त्यांचं हे व्यक्त रूप आहे. त्यांना आपण ह्या रूपामध्ये स्तुती करतो किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु मग त्यांचं प्रत्यक्ष रूप कसं आहे, ते प्रत्यक्ष कसे दिसतात, तर याबद्दलच भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये वर्णन करत आहेत. त्यांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, माझे 3 रूप आहेत, हे तू प्रत्यक्षपणाने जाण. आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक असे 3 माझी रूप आहेत. तर आदिभौतिक रूप कुठलं आहे? भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो कुठला पदार्थ किंवा जी कुठली वस्तू ही निर्माण होते आणि नष्ट होते, ती माझी आदिभूत रूप आहे. मग त्यामध्ये आपल्या शरीरापासनं ते या चराचर सृष्टीमध्ये जे जे काही आहे हे सर्व नाशवंत आहे. मग त्यामध्ये झाडं असतील, लता वेली पानं, जे जे काही आहे जे नाश पावणारं आहे, हे संपूर्ण भगवंतांचं आदिभूत रूप आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतायत की ज्याचा नाश पावत नाही, हे माझं आदिदैविक रूप आहे. ज्याचा नाश कशाचा पावत नाही, तर सूर्याचा कधीही नाश पावणार नाहीये, या नक्षत्रांचा कधीही नाश पावणार नाहीये. आकाशात दिसणारे ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्यनारायण, चंद्रमा हे निरंतर राहणारे आहेत, यांचा कधीही नाश पावणार नाही. इतकंच काय, पण आपण ज्या पृथ्वी मातेवरती रोज पाय देऊन चालतो, ही पृथ्वी माता भगवान विष्णूंची पत्नी आहे, ही सुद्धा निरंतर राहणारच आहे. कारण हजारो लाखो वर्षांचं या पृथ्वीचं आयुष्य आहे. प्रलय काळापूर्वी ही पृथ्वी होती. प्रलयाच्या त्या दिव्य अशा रात्रीमध्ये सुद्धा ही पृथ्वी समुद्रामध्ये जाऊन पडलेली होती. आणि त्यानंतरून पुन्हा ही पृथ्वी बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या वनस्पती, औषधी, बीज, यातनं पुन्हा पृथ्वी ही संपन्न झालेली आहे. त्यावरती पुन्हा मानवसृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या पृथ्वीचाही कधीच नाश होणार नाही. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतायत की माझं आदियज्ञ रूप जे आहे, ते आदियज्ञ रूप म्हणजे मनुष्य प्राण्याच्या शरीरात असणारा जो आत्मा आहे, तो आत्मा म्हणजेच माझे आदियज्ञ रूप आहे. मग आपण साहजिक विचार करा, रोज आपण आरशामध्ये उठल्यानंतर आपलं प्रतिबिंब आरशात पाहतो आणि ज्या डोळ्यातनं आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, त्या डोळ्यातनं प्रत्यक्ष आपलं रूप म्हणजे आत्मा आणि परमात्मा दोन्ही आपल्याला रोज दिसतात. कारण
देव कसा आहे हे पाहण्यासाठी म्हणून मुळात त्याच्यावरती खूप प्रेम करावं लागतं. आणि मनुष्याचं आपल्या स्वतःच्या रूपाइतकं कशावरही प्रेम नाही आहे. कारण मनुष्य कसाही दिसायला असेल तरीसुद्धा तो त्याच्या स्वरूपालाच खूप चांगलं आणि उत्तम मानतो. निदान बाह्य अंगाला तरी तो सर्वश्रेष्ठ मानतो. कारण त्याच्यासाठी त्या आत्म्याचा भेट करणारं माध्यम म्हणजे हे शरीर आहे. आणि म्हणून करता प्रत्येकाचंच आपल्या शरीरावरती खूप प्रेम आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो आदियज्ञ आहे तो आदियज्ञ माझं रूप, हे प्रत्येकाच्या शरीरात असणारा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजेच मी आदियज्ञ रूपाने त्याच्यामध्ये वावरतो. इतकं जर जवळ भगवान श्रीकृष्ण आपले आहेत, मग त्यांची जर भेट तिथे झाली नाही तर अन्यत्र आपण कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही देवतांच्या मंदिरांमध्ये जाऊन बसलो, तिथे आपल्याला त्यांची भेट कशी होऊ शकते. आणि जर त्या अंतरात असणाऱ्या परमात्म्याची, आपल्या आत्म्याची जर आपल्याला भेट झाली तर तो चराचर सृष्टीमध्ये आहे. तो कुठे नाहीये हा प्रश्नच नंतरून राहणार नाही. अत्यंत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. पुढीलही भागामध्ये आपण या गीतेचं अमृतपान करणार आहोत. धन्यवाद.